नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत नक्की पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला काही सेकंदाचा वेळ मिळेल, त्याच्यात तुम्ही प्रश्नाचे उत्तर सांगायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे मला कळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, ईमू पक्ष्याची अंडी कोंबडीच्या अंड्याच्या तुलनेत केवढी असतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 10 ते 12 पटीने मोठी। प्रश्न क्रमांक 2, चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्याचे प्रमाण साधारण किती टक्के असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 30 ते 50%। प्रश्न क्रमांक 3, धवल क्रांती हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दुग्धोत्पादन। प्रश्न क्रमांक 4, तिळीच्या लागवडीसाठी हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जळगाव। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते उदाहरण ग्रंथील मुळ्या या रूपांतरित अवयवाचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी डेलिया। प्रश्न क्रमांक 6, भारतात मिट्टी बचाव चळवळीला कोठे सुरुवात झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी होशंगाबाद मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था येथे आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गाझियाबाद। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? आता इथे नाही विचारलेला आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी हिरामोती। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पाडेगाव। प्रश्न क्रमांक 10, चहाची लागवड या राज्यात सर्वप्रथम झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आसाम। प्रश्न क्रमांक 11, भात पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 20 ते 37.5 डिग्री सेल्सिअस। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन सर्वाधिक आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गुजरात आणि आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 13, शाश्वत शेतीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या शेती पद्धतीचा सहभाग महत्त्वाचा असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सेंद्रिय शेती। प्रश्न क्रमांक 14, धुपेबरोबर खालीलपैकी कोणती मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी स्फुरद। प्रश्न क्रमांक 15, डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबवण्यासाठी बेंच टेरेसिंग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 16 ते 33। प्रश्न क्रमांक 16, साधारणतः जमिनीची सच्छिद्रता किती असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 30 ते 60%। प्रश्न क्रमांक 17, आम्लधर्मीय जमिनी यांच्या निचर्यामुळे तयार होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पलाश। प्रश्न क्रमांक 18, सुरू हंगामी ऊस लागवडीकरिता एकूण नत्र, स्फुरद व पालाश खतांची शिफारस हेक्टरी किती किलोग्रॅम अनुक्रमे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 250, 115, 115। प्रश्न क्रमांक 19, वर्गीस कुरियन यांच्या सहकार्याने 1965 मध्ये रिकामी जागाची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड। प्रश्न क्रमांक 20, DNA साखळीत ॲडेनिन व ग्वालिन हे रिकामी जागा असतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्युरिन। प्रश्न क्रमांक 21, सूक्ष्म दव बिंदू सिंचन पद्धतीत टोटीला रिकामी जागा व्यासाचे छिद्र असते?
या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 0.2 ते 0.3 सेमी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या रोपवाटिका माध्यमाचा सामू उदासीन रिकामी जागा असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए व्हर्मिक्युलाइट. प्रश्न क्रमांक 23. केळीच्या फळांना फळधारणेपासून पकेपर्यंत किती दिवस लागतील? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 120 ते 150. प्रश्न क्रमांक 24. आधुनिक भात गिरणीच्या 10 किलो भातापासून मिळणाऱ्या तांदूळाचा उतारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 72 किलो. प्रश्न क्रमांक 25. कात रिकामी जागा झाडापासून मिळवतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी खैर. प्रश्न क्रमांक 26. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 27. चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आंबा. प्रश्न क्रमांक 28. आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी बसराई. प्रश्न क्रमांक 29. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर रिकामी जागा येथेही आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सातपाटी व रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दोंडाईचा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.